गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजानंतर ही दृश्य आहेत लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाच्या समोर ही किती सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। गणेश भक्तांनी सुंदर अशी रांगोळी साकारलेली आहे। आपल्या बाप्पाला आज निरोप द्यायचा आहे तेव्हा त्याचा थाटमाट तर करायलाच हवा आणि त्याच थाटाचा एक जो भाग आपण म्हणतो ती रांगोळी असते। अतिशय आकर्षक अशी रांगोळी इथे साकारण्यात आलेली आहे। मोरपीस त्यामध्ये साकारण्यात आलेला आहे आणि लालबागच्या राजाला आपल्यातर्फे एक सुंदर अशी भेट म्हणून गणेश भक्तांनी ही रांगोळी साकारल्याचं आपण पाहू शकतो। बाप्पाला प्रसन्न वाटावं, तो जाताना त्याला छान असा निरोप दिला जावा, त्याने हसत खेळत जावं, त्याने हसत मुखाने जावं म्हणून पण एक ही रांगोळी जी आहे ती प्रसन्न करणारी रांगोळी बाप्पासाठी साकारण्यात आल्याचं आपण म्हणू शकतो। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची तयारी गणेश भक्त करतायत, त्यासाठी बाप्पाला छानपैकी सजवलं जात आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय महिला वर्ग उत्साहाने इथे नाचताना दिसत आहेत। पारंपरिक नृत्य इथे सादर केलं जात आहे लालबागच्या राजासमोर। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली थेट लालबागच्या राजाच्या मिरवणुकीच्या इथे आहेत। रुपाली, कसा आहे उत्साह? आपण पाहतोय की महिला वर्ग पारंपरिक नृत्य सादर करतायत, गायन केलं जात आहे। लालबागच्या राजाचा थाट आणि लालबागच्या राजाची ख्याती खरं तर जगभर पसरलेली आहे आणि त्याची मिरवणूक देखील तेवढीच भव्य दिव्य असते। एकूणच राजेशाही ही संपूर्ण विसर्जन मिरवणूक असते आणि त्याची तयारी आता आपल्याला लालबागच्या राजाच्या मंडळामध्ये खरं तर पाहायला मिळत आहे। मंडळाच्या समोर बाप्पाच्या मूर्तीच्या समोर खरं तर जे पारंपरिक इथले सगळे कोळी बांधव आहेत ते इथे पारंपरिक नृत्य सादर करत आहेत। बाप्पाच्या विसर्जनासाठी म्हणून खास अशी आकर्षक खरं तर रांगोळी काढलेली आहे। मात्र मंडळाच्या बाहेर आपण पाहतो की मोठ्या संख्येने आता गणेश भक्त जमण्यास सुरुवात झालेली आहे। जवळपास 9:30 वाजता विधिवत अशी राजाची खरं तर पूजा केली जाणार आहे। त्याच्यानंतर 11 वाजता या राजेशाही खरं तर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली जाईल आणि त्याच्यानंतर बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने हा सगळे जे गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी आपल्याला जमल्याचं पाहायला मिळत आहेत। बाप्पाचं ज्यावेळी या मंडपाच्या द्वारामध्ये जेव्हा त्यांचं खरं तर ते इथे येतील पोहोचतील, त्यांची मिरवणूक जेव्हा पोहोचेल तेव्हा खरं तर इथला हा जल्लोष आणि इथलं हे वातावरण खरं तर बघण्यासारखं असणार आहे आणि तीच एक झलक आपल्या नजरेमध्ये कैद करण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी म्हणून आत्तापासूनच खरं तर पहाटेपासूनच हे सगळे गणेश भक्तांची गर्दी आपल्याला या संपूर्ण मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर 9:30 वाजता आतमध्ये विधिवत पूजा केली जाईल, मात्र त्याच्या आधीपासून पहाटेपासूनच हा संपूर्ण जो मार्केटचा परिसर आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने गणेश भक्त आहेत आणि त्याच्यामुळे मिरवणुकीमध्ये देखील तेवढा जोश आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे। जोश आणि उत्साह आपल्याला लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सुद्धा पाहायला मिळणार आहे, जसा आपल्याला गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीत पाहायला मिळतोय। तुर्तास आपण हे दृश्य पाहतोय की छान रांगोळी अशी साकारण्यात आलेली आहे। तर रस्त्यावर सुद्धा ठिकठिकाणी लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसाठी रांगोळी साकारण्यात येते, त्यासाठी तयारी केली जाते। हे दृश्य आपण पाहतोय, पालखी जी आहे ती सज्ज केली जाते।